नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बिग वन मध्ये हिंदू तरुणीचं मुस्लिम तरुणानं जे अपहरण केलं होतं आणि त्याची चर्चा अक्षरशः देशभर पसरली की डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून, हत्याराचा धाक दाखवून हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणानं पळवून नेलं, तिचं अपहरण केलं, मुलीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून. आता सदर प्रकरण हे हिंदुत्ववादी संघटनांचं मत आहे की लव जिहाद आहे. हा लव जिहाद करण्याचा प्रयत्न आहे, परंतु ती मुलगीच समोर येऊन तिनं व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं 9 वर्षापासून रिलेशनशिप होती. त्यानंतर ती स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाली काल. आणि या सगळ्यांमुळं हिंदुत्ववादी संघटनांचा जळजळाट झाला. आता हिंदुत्ववादी नेते, स्वतःला मनवणारे, जे गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, कधी काळी वंचित मध्ये काम केलं, राष्ट्रीय समाज पार्टीमध्ये महादेव जानकरांच्या काम केलं आणि आता भारतीय जनता पक्षात हे गेलेली लोक आहेत ती, आणि ते हिंदुत्ववादाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्ववाद, हिंदूंना वाचवण्याचं काम करतायत. तर काहीच त्या मुलीनं सुद्धा ह्यांच्यावरती आरोप केलेत. पोलीस स्टेशनला जो जबाब दिला त्याच्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की मी स्वतःहून माझ्या मर्जीनं गेलेली आहे आणि उगाच ह्याच्यामध्ये राजकारण जाणीवपूर्वक आणलं जाते, लव जिहाद करण्याचा प्रयत्न आहे. त्या मुलीचं वय सुद्धा 21 आहे, त्याच्यामुळं तिचा तो जबाब सुद्धा कोर्टाने सुद्धा ग्राह्य, कोर्टामध्ये जबाब झाला, पोलीस स्टेशनला जबाब झाला. परंतु हिंदुत्ववादी संघटना ची विचारधारा आहे लव जिहाद किंवा अशा ज्या काही घटना घडल्या की त्या लव जिहादाकडे नेण्याचं काम केलं जातं. आपण बघितलं की यवतमधलं सुद्धा प्रकरण बघितलेलं आहे की तिथं कशी दंगल घडवून आणली होती. हेच नेते होते तिथं, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, ही अशी मंडळीच होती सगळी. म्हणजे देश हा एक संघ राहिला नाही पाहिजे, गावागावात वाद पेटले पाहिजे, तरच आपलं राजकारण हे शाबूत राहतं, मताचं ध्रुवीकरण झालं पाहिजे. अशा पद्धतीची ही जी राजकीय नीती आहे. तर अशाच काही विषयावरती, अशाच गोष्टींवरती माझा व्हिडिओ असतो, नेहमी प्रखर असतो. तर त्याच विषयाच्या चर्चा आपण करणार आहोत की बाबा ती मुलगी किती वाजता पोलीस स्टेशनला पोहोचली, तिनं काय जबाब दिला, कालचा तिचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर जे आमदार महोदय आहेत गोपीचंद पडळकर, त्यांचं मत असं आहे की बाबा 9 वर्षापासून तर त्याच्यावर फोक्सो दाखल करा वगैरे वगैरे, हम करे सो कायदा, अशा पद्धतीचं हे सुरू आहे. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सुरू केला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लव जिहादची प्रकरणं आणि हिंदू मुस्लिम हे काही नवीन राहिलेलं नाही. जातीवाद एकीकडं, इतर देश म्हणजे चायना आपल्यापेक्षा 100 वर्ष पुढे गेलेला आहे. चायनानं AI हॉस्पिटल बनवलंय, म्हणजे एकही तिथं माणूस नाही, ते रोबोट सगळं हॉस्पिटल चालवतात, ऑपरेशन करतात, पैसे सगळं AI जनरेट हॉस्पिटल, जगातलं सगळ्यात पहिलं हॉस्पिटल, आणि ते टॉपचं हॉस्पिटल चायनानं बनवलं. तर चायनाने असे अनेक रोबोट बनवलेले आहेत की ते काही काम करतात. चायनानं एक गाडी काल लॉन्च केली की बिगर ड्रायव्हरची गाडी AI. आणि आपण ते गोरंगट्या इंडस्ट्रीतलं आपण पाहिलं नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामध्ये, चायनाचा एक रोबो आणला विकत 2.5 लाखाला आणि सांगितलं की आम्ही ह्याला 350 कोटी खर्च केले. त्याच्यामुळे देशाचं कसं थुतू झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. देशावरती कशी नामुष्कीची वेळ त्या युनिव्हर्सिटीने आणली. म्हणजे हे सगळं जागतिक लेवलला पुढे जात असताना आपण मात्र हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यातच अडकून बसलोय. देशामधला हिंदू मुस्लिम बौद्ध, म्हणजे राजकारणी लोकांची जी विचारधारा आहे, हिंदूंना मुस्लिमांशी लढवायचं, बौद्धांना हिंदूंशी लढवायचं, आदिवासींना इतर जातीशी लढवायचं, ख्रिश्चन हे पारशी, हे सगळ्या जातीमध्ये भांडणं लावायची, धर्मामध्ये भांडणं लावायची आणि आपलं राजकारण शाबूत ठेवायचं. अशा पद्धतीनं हे सगळं एका दृष्टीनं हे राजकारण देशाचं सुरू आहे. आणि या अशाच गोष्टींमुळं देशामध्ये हे सगळं माजत चाललेलं आहे. किती जरी काही जरी झालं
तरी या देशातला मुस्लिम या देशातच राहणार, बौद्ध देशातच राहणार, ख्रिश्चन इथंच राहणार, पारशी इथंच राहणार, ईसाई इथंच राहणार. जेवढे जात आणि धर्म देशात आहेत ते सगळीच लोक जात आणि धर्माचे देश सोडून कुणी जाणार नाही. पण विष पेरण्याचं जे काम आहे हे काही मनवादी जातीवादी विचारांची जी लोक असतात अशांकडून हे स्वतःच्या राजकीय पोळी वाचण्यासाठी हे सगळं सुरू असतं. आता हे प्रकरण इंदापूर तालुक्यातल्या भिगवण या ठिकाणचं आहे. भिगवण मध्ये शेजारी राहणारा तरुण तरुणी म्हणजे मुलीचं वय सुद्धा 21 आहे आणि 21 वर्षाची मुलगी आहे. मुलगा सुद्धा सज्ञान आहे, परंतु तो मुस्लिम समाजाचा आहे. आता इथं जर मुस्लिम असता, दलित असता तरी सुद्धा हेच प्रकरण घडतात. आपण इतर अनेक वेळा पाहिलेलं आहे की दलित मुलांची सुद्धा कशी क्रूरपणे हत्या केली जाते प्रेम प्रकरणातून. हे असे अनेक आपण प्रकरण बघितलेली आहेत. तर हे प्रकरण 17 फेब्रुवारीला घडलं आणि 17 फेब्रुवारीला लग्नाचा बाजार आणण्यासाठी, खरेदी करण्यासाठी मुलगी, तिचा भाऊ आणि आई गेले असता त्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून दोघा सख्या भावाने त्या मुलीला उचलून नेलं, तिचं अपहरण केलं. म्हणजे एका हिंदू मुलीचं मुस्लिम मुलानं अपहरण केले अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. त्याच्या जोरदार देशभर सगळं वादंग उठलं. दुसरीकडे पोलीस प्रशासन सुद्धा तेवढ्याच ताकदीनं ते सगळं प्रकरण शोधत होतं, हाताळत होतं. हिंदुत्ववादी संघटनेचा मोर्चा सुरू झाली, आंदोलनं सुरू झाली भिगवणमध्ये. म्हणजे कधीही आजपर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेची अशा पद्धतीनं आंदोलन झाली नव्हती आणि अशा प्रकरणावरती तर नव्हती. आता हा जो मुलगा आहे जहीर शेख, या मुलाबरोबर त्या मुलीचे प्रेम संबंध आहेत. तिने एका व्हिडिओमध्ये मधून सुद्धा ते सांगितलेलं आहे की मी स्वमर्जीनं गेलेले आहे, माझं अपहरण झालेलं नाही आणि 9 वर्षापासून मी त्या जहीरच्या प्रेमात आहे असं सांगितल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी लगेच तो मुद्दा उचलून धरला आणि सांगितलं की ह्याच्यावरती फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा. म्हणजे त्यावर टायमाला ती पोरगी अज्ञान होती, तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवल्यामुळं त्याच्यावरती फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा. आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी जेव्हा तपास करायला सुरुवात केली, त्या मोबाईलचे CDR काढले, डिटेल्स मिळवले, तेव्हा असं झालं की पोलिसांना एका महिन्यात 11-12 वेळा संपर्क त्या तरुणीशी केलेला पाहिलं, मेसेजेस केलेलं त्यांच्या लक्षात आलं. मध्यरात्री, रात्री, अपरात्री व्हॉट्सअप चॅटिंग, कॉलिंग, व्हॉट्सअप कॉलिंग, हे सगळ्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आल्या आणि पोलीस शेवटी हे प्रेम प्रकरण आहे, लव जिहाद नाही इथपर्यंत जाऊन पोहोचले. परंतु हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र हे लव जिहादचंच प्रकरण आहे आणि याच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि ती मुलगी आमच्या ताब्यात द्यावी अशी भूमिका काहीशी हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. त्याचबरोबर मुलीच्या आईनं आणि भावानं सुद्धा जे दौंडचे जे आमदार आहेत राहुल कोल यांच्यावरती आरोप केले आणि त्यांनी असं सांगितलं की राहुल कोल यांनी या सगळ्या प्रकरणाला त्या मुलीला पळून जाण्यास मदत ही राहुल कुलनं केलेली आहे. राहुल कुलला सुद्धा आरोपी करा. राहुल कुल देखील भारतीय जनता पक्षाचाच आमदार आहे आणि त्या हिंदुत्ववादी विचारसरणीलाच ते सुद्धा जोडलेले आहेत, परंतु त्यांनी हे कृत्य केलं असं त्या आईचं मत आहे. तर तिचं सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ भावासाठी जाऊ बी शकते त्यांच्या बरोबर, कारण तिच्या दबावच तेवढा आहे. मारून टाकल म्हणजे आपल्या भावांपेक्षा आपलंच काय करायचं, मग त्यांच्यासह गेलेलं चांगलं म्हणून मुलगी दबावाखालीच माझ्या त्यांच्यासोबत गेली. भावांना मारून आईला मारून म्हटल्यानंतर काय मुलगी राहून म्हणजे असं करायचं या. आज आमच्या चेहऱ्याचं सुद्धा बघा. आता हे त्या मुलीच्या आईचे आरोप आहेत. तसंच आता कोर्टाबाहेर सुद्धा बघा काय घडलं. सगळा राहुल कुल यांचा सपोर्ट आहे. आजर शेख यांना त्याच्या दबावाखाली माझ्या मुली जाती हिंदू समाज जागा होऊ दे. एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊ
ती मुलगी आपल्या ताब्यात घ्यावी एवढी विनंती मामांना माझी. तुम्ही सावरांनी या माता भगिनीला या मुलीच्या आईला न्याय द्यावा अशी जेवढी आमची अपेक्षा आहे. आम्ही सर्व या कुटुंबाच्या सोबत आहोत. राहुल कोल मुर्दाबाद, राहुल कोल मुर्दाबाद. आणि हे आपण बघू शकता की राहुल कुल यांनीच हे प्रकरण सगळं घडवून आणलंय असं मुलीच्या आईचं म्हणणं आहे. आता काल ती मुलगी पोलीस स्टेशनला हजर झाली 1:30 वाजता रात्री. तो मुलगा सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला ज्यानं तिला पळवून नेलं होतं. त्याचा भाव सापडला नाही अजून, परंतु बारामती शहर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या उपस्थितीत ते मुलगी आणि मुलगा हजर झाला आणि अतिशय गुप्त पद्धतीनं अशी बातमी तीही केली. सकाळी त्यांना कोर्टामध्ये हजर केला असता संध्याकाळी जेव्हा ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा पोलिसांनी रात्रीचाच त्या मुलीचा जबाब घेतला, मुलाचा जबाब घेतला आणि त्यानंतर त्यांना सकाळी मॅजिस्ट्रेटकडे हजर करण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा कोर्टानं सुद्धा त्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला की तू कशी आली, स्वतःहून आली का, तुला पळवून नेलं गेलं, ह्याचा सुद्धा त्या मुलीनं कोर्टामध्ये सुद्धा जबाब दिला. आता त्यावरती आपले SP साहेब काय म्हणतात हे सुद्धा आपण आई वडिलांकडेच्या घरी त्याचे आई आणि बाबाकडे जाण्याचं त्यांनी नाकारलेलं आहे. सध्या स्थिती अशी आहे. पुढील त्याचं काय मत आहे त्याला विचारण्यात येईल. आणि दुसरे ऑप्शन जसा की ते महिला घर असताय, सॅनेटोरियम असताय, तशी ऑप्शन्स पण आहात. तसं जे काही घडला पुढे ते आपल्याला कळलं. आणि सर मुलीची आणि मुलीच्या आईची भेट करून दिली होती ना आपण, त्यांच्यामध्ये संभाषण झालं. त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्यांच्या आईने आरोप केला कोर्टाबाहेर की असं काही संभाषण झालेलं नाही आणि आम्हाला मुलीची भेट घेतली. असं नाहीये. कारण कसं आहे की बघा, ह्याच्यात FIR दाखल झालेले आहे. FIR मध्ये एक फिर्यादी आहे आणि फिर्यादीला तपासामध्ये आयोला भेटणे, त्याच्यात काय घडलेलं आहे, तपास कुठपर्यंत झालेला आहे, त्याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तेवढा त्याची संधी तेवढी आम्ही त्यांना दिलेली आहे. हे बघा SP साहेब आहेत संदीप सिंग गिल. तेच मी म्हणतो की FIR ऑलरेडी दाखल झालेली आहे. तो जो त्याच्यामध्ये एक्युजचं नाव आहे त्याच्या बाबत पुढील कारवाई, हे सगळे जे जबाब आमचे चालू आहे त्याच्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात येईल. आमदार राहुल कुल यांच्या विरोधात घोषणा केल्या होत्या. खरंच आमदार कुल यांच्या या प्रकरणामध्ये हात आहे. मी याबाबत कोणत्याही प्रकारचं कमेंट करू शकतो. मला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त नाहीये. आमचा जो तपास आहे ते प्युअर गोपनीय यंत्रणा, आमचे माहिती यंत्रणा, तकनिकी यंत्रणावरून आणण्यात आलेला आहे. आता समक्ष जबाब चालू आहे, त्याच्यात असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे उल्लेख आलेला नाही. कायदा सुव्यवस्था कारण त्यांचा आई वडिलांकडेच्या घरी त्याचे हे आपण पाहिलं की पुणे जिल्ह्याचे SP साहेब आहेत ते संदीप सिंग गिल, त्यांनी सांगितलंय की ती मुलगी आई वडिलांकडे जाण्यास तिनं नकार दिलेला आहे. तर दुसरा एक व्हिडिओ कालचा जो आहे जो पोलीस स्टेशनच्या बाहेरचा आहे. ज्यावेळेस ती मुलगी कोर्टामध्ये हजर झाली त्यावेळेस पोलिसांनी त्या मुलीला आणलं, परंतु हिंदुत्ववादी संघटनेचा फार मोठा गराडा असा कोर्टाच्या बाहेर सुद्धा आपल्याला दिसला, पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा दिसला. म्हणजे आपली मुलगी मुस्लिम समाजाच्या मुलाशी लग्न करतोय हे कुठंतरी रुचलेलं नाही असं एकंदरीत म्हणता येईल. परंतु त्या मुलीच्या आईचे सुद्धा गंभीर असे आरोप आहेत की त्या मुलीला आमच्याशी बोलू द्या आणि आमच्या ताब्यात द्या, तिचं ब्रेन मॅशिंग केलं जातंय, तिच्यावरती दबाव टाकला जातोय की तू जर नाही आमच्या सोबत आली तर तुझ्या भावाला आणि आईला मारून टाकू असा दबाव टाकला जातोय असं त्या मुलीच्या आईनं आरोप केलेला आहे. परंतु या गोपीचंद पडळकर आमदार त्यांचं सुद्धा बघा हे स्टेटमेंट आहे. जंगलामध्ये अत्याचार केला गेलाय. हे जे कुणी सगळी लोक आहेत की लव जिहादच्या घटना घडत नाही असे जे म्हणतायत, त्या लोकांनी या गोष्टीने सिरियसली बघितलं पाहिजे, गांभीर्याने बघितलं पाहिजे. हा काही विषय राजकारणाचा विषय नाही, मताचा विषय नाही. आता निवडणूक तर 3.5-4 वर्षानंतर आहे, परंतु ज्या बाबी घडतायत
हिंदू मुलींना टार्गेट करून फेसबुक वरती, ट्विटर वरती, इंस्टा वरती त्यांना 10-20 मुलं फॉलो करतायत आणि मग ठरवून प्लॅन करून त्यांना जाळ्यामध्ये ओढतायत. लव जिहादचा संशय आहे आणि मुलीवरती 5-6 दिवस जंगलामध्ये अत्याचार केला गेलाय. हे जे कोणी सगळी लोक आहेत की लव जिहादच्या घटना घडत नाहीत असे जे म्हणतायत, त्या लोकांनी या गोष्टीने सिरियसली बघितलं पाहिजे, गांभीर्यानं बघितलं पाहिजे. हा काय विषय राजकारणाचा विषय नाही, मताचा विषय बघा, नाही. हे आहेत गोपीचंद पडळकर. त्याचबरोबर बघा, त्या मुलीचा दुसरा बी एक व्हिडिओ आलेला आहे की तिनं बघा स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र घेऊन आलेली आहे ही, आणि तिनं स्वतः ती प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखवलेलं आहे की आता तिचं हे म्हणणं आहे स्वतः पोलीस स्टेशनला ती मुलगी हजर झाली आणि त्या ठिकाणी मात्र हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमकपणे आपल्याला पाहायला मिळाल्या की काय चाललंय, कसं चाललंय, काय म्हणजे गराडा घातला होता अक्षरशः हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा. तर ह्या अशा पद्धतीने हे सगळं मित्रांनो सुरू आहे आणि त्या मुलीच्या जबाबावरून पोलिस सुद्धा पुढे काय त्याचा तपास असेल तो करतीलच. सगळ्या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे आणि सदर प्रकरण हे लव जिहाद आहे असं हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. परंतु त्या मुलीच्या जबाबानं मात्र सगळं प्रकरणच हे वेगळ्या दिशेला गेलेलं आहे मित्रांनो. काल तिचे जबाब घेतले, कोर्टामध्ये घेतले, पोलीस स्टेशनला घेतले, त्या मुलाला अटक केली गेलेली आहे. पोलिसात तो स्वतःहून हजर झाला, मुलगी आणि मुलगा तो, आणि त्याचा भाऊ मात्र तो बाकी आहे, तर त्याला सुद्धा पोलिस ताब्यात घेतीलच. परंतु हे प्रेम प्रकरणातलं म्हणजे लव का लव जिहाद असा जो प्रश्न सगळ्या लोकांना पडलेला आहे. म्हणजे आपण आता अशा मानसिकतेचे झालेलो आहे की आपण हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान, दलित, बौद्ध, ईसाई, ख्रिश्चन, आपण जे म्हणतो देशामध्ये सर्व धर्म समभाव, जात संपली पाहिजे असे जे आपण म्हणतो, तर ती जात ही अशी गोष्ट आहे की ती जात नाही आणि ती कधी जाणार नाही. तर बघा, सदर प्रकरणामध्ये फार मोठ्या अशा घडामोडी म्हणजे इकडून तिकडं असं बरचसं काय काय घडलं. त्या प्रकरणावरती आपण सुद्धा बारकाईने नजर ठेवून आहेच. तसंच ह्याची जी चर्चा आहे मात्र महाराष्ट्रभर आणि देशभर आहे. आणि हे कधी नव्हती अशी एवढी प्रकरणं ती गाव पातळीपर्यंत येऊन ठेपली मात्र. आणि जात आणि धर्मामध्ये आपण कसं आणि किती विखुरलं गेलेलो आहे ह्याची ही उत्तम उदाहरण आहेत. राजकारणासाठी अजेंडे चालवावे लागतात, मग तो हिंदुत्वाचा असेल, सेक्युलरिझमचा असेल, कुठलाही असेल, परंतु ते अजेंडे चालवत असताना देशामध्ये जातीय दंगली निर्माण होऊ नये याच्यासाठी सुद्धा राजकारण्यांनी बारकाईने काम केलं पाहिजे. परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही. तर या प्रकरणी लवकरच काय तो प्रकाश पडेल आणि हे प्रकरण लवकरच निवळावं अशीच सगळ्यांना आपली सुद्धा अपेक्षा आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.